हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण DRDO तर्फे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे ज्या जॉब वॅकन्सीज आलेल्या आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर कोणत्या पोस्ट आहेत, किती वॅकन्सीज आहेत, एज लिमिट, सॅलरी, सिलेक्शन प्रोसिजर, देन सिलेबस, सर्व काही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर आपण पाहू शकता DRDO तर्फे सेप्टम 11 आलेली आहे. सेप्टम काय असते तर सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट. DRDOचं हे एक रिक्रुटमेंट डिपार्टमेंट आहे जे भरतीचं काम करते आणि यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ सिनियर टेक्निकल असिस्टंट बी अँड टेक्निशियन ए या दोन पोस्टसाठी वॅकन्सीज आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज 764 आहेत. आणखी काय दिलं ते पाहूया. तर ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ओनली थ्रू ऑनलाईन मोड. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट बी साठी पे स्ट्रक्चर दिलेलं आहे. लेवल 6 पेमेंट स्केल असणार आहे 35,400 ते 1,12,400. या पोस्टसाठी एज लिमिट असणार आहे 18 ते 28 आणि टोटल वॅकन्सीज असणार आहेत 561. त्यानंतर टेक्निशियन ए साठी पेमेंट असणार आहे लेवल 2 19,900 ते 63,200. एज लिमिट असणार आहे 18 ते 28 आणि 203 वॅकन्सीज आहेत. पुढे पाहूया काय दिलं आहे. तर डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट विल बी अवेलेबल ऑन DRDOज ऑफिशियल वेबसाईट. DRDOच्या या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंट भेटेल आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक 9 डिसेंबर 2025 पासून ॲक्टिव्ह होणार आहे. ऑनलाईन लिंक फॉर अप्लाइंग विल बी ॲक्टिव्ह टेंटेटिव्हली ऑन 9 डिसेंबर 2025 ऑन DRDO वेबसाईट. ठीक आहे. तर आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, मिनिमम रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन काय पाहिजे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे हे आपण पाहूया. तर अकॉर्डिंग टू सेप्टम 10 ज्या वॅकन्सीज निघालेल्या होत्या त्यानुसार आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर काय एलिजिबिलिटी पाहिजे, मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे काय असायला पाहिजे. तर सिनियर टेक्निकल असिस्टंट बी साठी BSc बॅचलर्स डिग्री इन सायन्स ऑर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. तुमचं BSc कंप्लीट असेल किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. BSc और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग रेकग्नाइज्ड बाय AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. त्यानंतर टेक्निशियन एच्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ITI सर्टिफिकेट पाहिजे, NCVT और SCVT रेकग्नाइज्ड. टेक्निशियन ए या पदासाठी तुमच्याकडे NCVT और SCVT रेकग्नाइज्ड ITI सर्टिफिकेट पाहिजे. पुढे पाहूया. तर एक्झामिनेशन टाईप आहे, तुमची एक्झाम कशी होणार आहे तर हे दिलेलं आहे फॉर सिनियर टेक्निकल असिस्टंट बी साठी. या पोस्टसाठी तुमची CBT होणार आहे, स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. 120 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे. 120 क्वेश्चन्स येणार आहेत आणि यासाठी तुम्हाला भेटणार आहेत 90 मिनिटे. आता यासाठी सिलेबस काय दिलेला आहे तर क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी ऑर ॲप्टिट्यूड, देन जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, देन जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड जनरल सायन्स. या सर्वांचे मिळून तुम्हाला 120 क्वेश्चन्स येणार आहेत. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शनसाठी सुद्धा CBT असणार आहे. ही तुमची टेक्निकल टेस्ट असणार आहे. टेस्ट स्पेसिफिक टू दी सब्जेक्ट ऑफ पोस्ट कोड. यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत 100 मार्क्ससाठी आणि 90 मिनिटे भेटणार आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या पोस्टसाठी काय सिलेबस असणार आहे तर टेक्निशियन ए या पोस्टसाठी CBT प्रोव्हिजनल सिलेक्शनसाठी असणार आहे. ही टेस्ट तुमची होणार आहे 120 मार्क्ससाठी. ड्युरेशन ऑफ एक्झाम 90 मिनिट्स आणि यामध्ये तुमचे 2 सेक्शन्स असणार आहेत, सेक्शन ए अँड सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत आणि सेक्शन बी मध्ये 80 क्वेश्चन्स. आता सेक्शन ए मध्ये काय असणार आहे तर क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड, देन जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस अँड इंग्लिश लँग्वेज. यावर तुम्हाला 40 क्वेश्चन्स असणार आहेत आणि सेक्शन बी असणार आहे स्पेसिफिक टू ट्रेड और डिसिप्लिन ऑफ पोस्ट कोड. टेक्निकल क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला 80. त्यानंतर या पोस्टसाठी तुमची ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे. ट्रेड टेस्ट क्वालिफाईंग इन नेचर, क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे. ही ITI लेवलची तुमची टेस्ट असणार आहे. कॅन्डिडेटच्या प्रॅक्टिकल स्किल्ससाठी ही टेस्ट होणार आहे. ट्रेड टेस्ट विल बी ऑफ ITI लेवल इन दी रिलेटेड ट्रेड टू टेस्ट दी प्रॅक्टिकल स्किल्स ऑफ दी कॅन्डिडेट्स. ठीक आहे. तर ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हा सर्वांसाठी. नंबर ऑफ वॅकन्सीज पण खूप जास्त आहेत आणि सॅलरी स्केलसुद्धा चांगला आहे. सो तुमच्याकडे हे इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नक्कीच या पोस्टसाठी अप्लाय करायला पाहिजे. याची डिटेल ॲडव्हर्टिजमेंट 9 डिसेंबर नंतर पब्लिश होणार आहे आणि या एक्झामसाठी इंग्लिश लँग्वेजचं प्रिपरेशन आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत आणि आपल्या फार्मा बुलेट या ॲपवर इंग्लिश ग्रामरसाठी PDF बुक अँड मॉक टेस्ट कोर्स अवेलेबल आहे. ॲप लिंक इज गिवन इन दी डिस्क्रिप्शन. ॲप प्ले स्टोअरवर डिरेक्टली अवेलेबल आहे अँड iOS अँड लॅपटॉप युजर्ससाठी लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.